धरा पाणी. ते पाणी पाजण्यापेक्षा ना मला ईस पाजून मारून टाक. अहो काय झालंय? आणि वरवरचं प्रेम मला दाखवायची काही गरज नाही. आताच्या त्या बॅग भरायची आणि माझ्या दारातून निघायचं. सगळ्या लोकांसोबत तोंड काळा करणार आणि मी तुला सांभाळायची वय. अहो तुमचा गैरसमज होतोय. आमच्यात तसं काय बी झालं नाही. कमी वयात दोन मन एकमेकांना ओळखायला लागली म्हणजे लगेच वासनेच्या आरे गेली असं नाही ना हो. हे वांगा तोंडातून ना एक सबूत बी काढायचा नाही. तरी मला कळालंच एवढ्या काय काका लग्न लावून दिलं. तिकडं तोंड काळ केलं आणि आई बाप्पाने दिलं उरकून. मग त्यांना इज्जत आणि आम्हाला इज्जत नाही वय. दिली आमच्या घरात बांधून. आई बाबाला नका काय म्हणू. त्यांची इज्जत राखायसाठी ते म्हणन तवा आणि म्हणन त्याच्याशी लगीन करून आले म्या. तुम्ही लगीन करताना माझा विचार घेतला का हो? माझ्या मनाला विचारलं का तुम्ही? हे काय विचारतोय मनाला? हा आंधळ्या माणसाला ताण लागली म्हणून घडूळ पाजून पाजतोय आई बापाने. तवा थोडी जरी भनक असते ना तव मांडव तुला सोडून आलो असतो म्या. आणि आता माझ्या दारात उभा राहायचा. माझे टाळ काढलंय. आताच्या बॅग भरायची आणि निघायचं. तुम्हाला बाई म्हणजे खेळच वाटते नाही का? बापाला जड झाली म्हणून दिलं लगीन लावून आणि तुम्हाला थोडासा संशय आला तर तुम्ही लगेच बापाक काढून द्यायला लागलेत. जाते मी. निघ जाते म्या. उपकार करते म्या. गावात ज्याला आपलं मानावं त्यांनीच आपली मारावी. त्यापेक्षा जनावर बरी. इथं कोण कोणाचा बाण करतय आणि ही निघाली दुसऱ्याचं बीज माझ्या वावरात पेरायला. निघ. माझ्या कपाळावरच कुकू पुसेपर्यंत तुम्ही आलं तर मी तुमची. एकदा का सौभाग्य वगळलं तर तुमच्यातला आणि माझ्यातला संबंध संपला म्हणून समजा. मला नाही गरज कोणाची. मी एकटा खंबीर आहे. लोकांसोबत थोबाड काळ करीन. उरका की पटापटा लवकर. रखते की काय उरकते? पोरगी आली वय. जावई बाप आलं नाही? ते नाही आलं. भांडण केलंय त्यांनी. मी माई समधी कपडे भरून निघून आले. आता पुण्यांदा नाही जायची. अगं पोरी असं एका एकी निघून यायला काय झालंय? अहो माती खाल्लेली कळली असेल तिच्या नवऱ्याला. मग भांडण नाही तर काय पूजा करीन होय तिची. तुझं थोबाड बंद कर की. हा माझं थोबाड बंद करा. होय ग असं काय झालंय होय? पांडुरंगा बघितलं मी काय म्हणलं होतं. अहो ह्या कार्टीने स्वायरासमोर पण इज्जत ठेवली नाही आपली. अरे देवा असली अवलाद कशाला पोटाची घातलीस. स्वतःच्या इज्जतीसाठी पोरीचं लगीन लावलं. जरा बी विचार केला नाही मी. पोरीचं उभं आयुष्य बरबाद केलं रे पांडुरंगा. अहो तुम्ही कशाला स्वतःला दोष देताय. हा अहो ही कार्टी आधी नीट राहिली असती तर कशाला तिचं लगीन लावून दिलं असतं आपण.
आधी स्वतः बी शेण खाल्लं आणि आता आई बापावर बारी आणली शेण खायची. हा आली तोंडवर करून ही कुत्री. हा आई बापाला इथून पुढं काय भोगावं लागेल ह्याचा मी थोडा बी विचार केला नाही हिने. हा पर इज्जत आमची चव्हाट्यावर मांडून ठेवली. त्या नवऱ्याने ऐकलं तर बरं आहे, नाही तर फाशी घ्यायची वेळ येईल तुमच्यावर आणि माझ्यावर. तो आता स्वतःच्या आई बापानंच पोरीचा विचार केला नाही, त्यो काय करायचंय? त्यो तर लोकाच आहे. तुम्हाला एवढे जड झाले होते तर इश घालून मारून टाकायची होती ना, तर दुसऱ्याच्या दारात तिळतिळ मारायला ठेवली. हे बघ पोरी, पाण्याच्या वजाने लवाळा जरी दबकून राहत असला तरी पाणी गेल्यावर परत ताट मानानं उभा राहतो. बस आज पतूर समाज काय म्हणल त्याचा विचार करीत होतो, पण नाही, आता माझ्या पोरीच्या आयुष्याचा मी विचार करणार आहे. उचल बॅग पोरी, ठेव आतमध्ये घरात जा. उद्या दिस उजडायच्या आत तुझ्या पायाखाली लोटांगण घे तुझं आयुष्य. उचल बॅग. हे किसना, अरे थांब. अरे दगडाला परिसाला दगड समजून बसलो होतो. तुमच्या प्रेमामुळं माझ्या तोंडाला काळं फासल म्हणून मान खाली जाईल घाईघाईत हिचं लगीन लावून दिलं र. पण अण्णा, तुम्ही समजून सांगितल्यापासून मी तिच्याबरोबर बोललो बी नाही आणि तिच्याकडे बघितलं बी नाही. तुम्हाला जे वाटतंय ना तसं आमच्यात आता काय नाही राहिलं. पण आता तुम्हाला दूर करायला आलो नाही, मी जवळ करायला आलो. म्हणजे हेच, अण्णांनी माय लगीन लावून दिलं, पण नवऱ्याला मला मन नाही देता आलं. तुझ्यापासून लांब करायच्या नादात अण्णांनी माय लगीन असं कसा बरोबर लावून दिलं. जो रोज शब्दाच्या माराने माझं मन चिरत राहिलं आणि शेवटी आखलून दिली घरातून. अण्णा, स्वतःची गाय खाटकाला न देता शेतकऱ्याला देता तुम्ही का? तर तिच्या मानावरती सुरी चालायला नको म्हणून. आणि स्वतःची पोरगी तुम्ही खाटकाच्या दावणीला बांधली होय. पोरा तुझा राग कळतोय रे मला, पण मी बी रागाच्याच भरात तिचं लगीन लावून दिलं की. पण तू स्वीकारत असशील तर आता तिचा हात तुझ्या हातात देतो मी. पण तू रागात मागचे आयुष्य पुढं काढून दुखवणार नसशील तर. अण्णा, जर याला लोकांनी किती बिघडूळ केलं ना तरी हळूहळू ते निवळतोच. आणि आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये किती कडवटपणा आला ना तरी ते गोडच वाटतोय. मला मान्य आहे. सुधा, थांब ना. मामा, राम राम. राम राम. कुठं आहे ते? आता कशाला आलात तुम्ही? तिला न्यायला आलो होतो. काय केलं तो माझ्या पोरीनं? का असा त्रास दिलात तुम्ही? चुकली असेल
समजून घ्यायचं होतं तिला. नको नको तेवढा त्रास दिला माझ्या पोरीला. तुम्ही चुकत नाही का कधी? चुकलं मामा माझं, रागाच्या भरात बोलून गेलो ना. तेव्हा डोकं नव्हतं जागेवर. पण आता माय छान, मी तिला कधी रागावणार नाही. तिला पाठवा घरी. आता ती यायची नाही. मामा तिच्या बेकार घर सोनं झालं. मग आधी एवढं कळालं नाही का? तिचे काय हाल झाले ते मी बघितले डोळ्यानं. आता ती कशाला येईल? आणि मी पाठविणार पण नाही. मी आला तसं निघून जावा. चांगल्या संसाराचं वाटोळ करताय मामा. हा नाही का? तेवढ्या तिच्या सोडचिठ्ठीच्या कागदावर सही करून पाठवा. किसन, आपण आपल्या पहिल्या जागेवर आलोय आणि तू माझ्या समोर बसलाय. मला खरंच वाटत नाही बघ हे. पहिलं इथं आलो का अण्णा बघन या भीतीने मनात काहूर माजायचं बघ. पण आता ना अण्णाची भीती ना वेळेचं बंधन. तू म्हणते ते बराबर आहे सुद्धा. पहिला उगवतीचा सूर्य आपली भेट घालून द्यायचा आणि मावळतीचा सूर्य आपल्याला लांब करायचा. पण आता सूर्य उगवू नाही तर मावळू, आपण काही लांब व्हायचं नाही. बघ ना किसना, दुःखाचा डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. सुद्धा तो जसा वागला तसं मी नाही वागणार. अरे म्हणून तर मी माझं म्हणते आला नाही तुला दिलंय. पण किसना, आता अशा परिस्थितीत तुझ्या घरची लग्नाला तयार होतील का? हे बघ सुद्धा, पहिलेच घरचे आपल्या लग्नाला तयार होत नव्हते. त्यात आता तू असे सासूर असे, मला नाही वाटत घरचे तयार होत्या. सुधा, अगं पण या किस्सांपासून सुद्धा कधी लांब होणार नाही.